शेतकरी एकजुटीचा मध्ये की केंद्र सरकारने 6 मे 2025 रोजी ऊसाची आधारभूत वाजवी किंमत जी जाहीर केली आणि त्यानुसार आपला हंगाम 2025-26 ची भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची केंद्र सरकारने जो देशामध्ये जो कायदा लागू आहे की किमान आधारभूत किंमत एक रकमी दिली पाहिजे आणि ती रक्कम आपली प्रति टन 3272 रुपये 14 पैसे हा दर येत होता आणि त्यानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची सभा ही 7 डिसेंबर रोजी 7:12 कारखान्यावरती झाली। त्या सभेला देखील मी उपस्थित होतो आणि त्या सभेमध्ये FRP आपली 3272 रुपये 14 पैसे येत असताना आपण ती 3275 रुपये प्रति टनाप्रमाणे दिली पाहिजे असा विषय मी विषय क्रमांक 7 मध्ये त्या ठिकाणी मांडला। परंतु तो विषय त्या ठिकाणी मान्य न करता प्रति टन 3100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मी त्याला सांगितलं की याच्या बाबत माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला कायद्याप्रमाणे 3273 रुपये आपण जर दिले नाहीत तर तुम्हाला FRP रकमेवरती 15% व्याजाने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील। आज कारखान्याला 10-12% आपल्याला त्या ठिकाणी माल साठ्यावरती कर्ज मिळत असताना तुम्ही कारखाना अडचणीत आणू नका, तुम्हाला उद्या 15% पैसे द्यावे लागतील। तर माझं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही। मी त्यांना सांगितलं की माझं मत हे तुम्ही प्रोसिडिंगला लिहून घ्या आणि नाही जर त्यांनी लिहिलं तर मी 8 तारखेला लगेच कारखान्याला हे पत्र कार्यकारी संचालकांना दिलं की जर तुम्ही 3 दिवसामध्ये म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत जर त्यांनी ती रक्कम 11 डिसेंबर पर्यंत जर दिली नाही FRP प्रमाणे तर मी साखर आयुक्ताकडे तक्रार करेल। 11 डिसेंबर पर्यंत त्यांनी ते पैसे 3273 प्रमाणे दिले नाहीत, मग 12 डिसेंबरला मी साखर आयुक्ताकडे तक्रार लेखी स्वरूपामध्ये केली आणि त्यांना सांगितलं कागद काढा पुढे की आम्हाला ह्या प्रकारे भीमाशंकर कारखान्याने पेमेंट आम्हाला दिलेलं नाही। ही माझी तक्रार प्रादेशिक सहसंचालक आणि साखर संचालक या दोघांकडे केली। 2 तक्रारी होत्या, एक की भीमाशंकरची वार्षिक सभा झाली त्याच्यामध्ये अजिंठ्यावरती विषय क्रमांक ते विषय क्रमांक जो 7 होता की सन 24-25 या आर्थिक वर्षामध्ये जो भाग विकास निधीचा खर्च कारखान्याने 7,22,00,000 रुपये त्या ठिकाणी केला त्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख आर्थिक पत्रकामध्ये त्याच्यामध्ये केला नाही, फक्त त्या खर्चास मंजुरी देणे हा विषय होता। या 2 तक्रारी केल्या आणि मी त्यांना सांगितलं की साहेब किती तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल? ते म्हणले जर तुम्हाला आम्हाला 15 दिवसाचा अवधी त्या ठिकाणी तुम्ही द्या, याच्यामध्ये मी लगेच चौकशी करायला लावतो। आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की साखर संचालकांनी काल म्हणजे 22 तारखेला हे पत्र त्या ठिकाणी दिलं, एक कॉपी मला मेलवर पाठवली आणि प्रादेशिक सहसंचालकांना सांगितलं की याबाबत कळण्यात येते की वरील दोन्ही तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करावी, केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा। हे 22 तारखेला पत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि काल 23 तारखेला कारखान्याच्या वतीनं जाहीर करण्यात आलं की आम्ही 3273 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना जी FRP प्रमाणे रक्कम आहे ती आम्ही त्या ठिकाणी अदा करू। मी एका शब्दात सांगेन की उशिरा सुचलेलं शहाणपण त्या ठिकाणी आहे, कारण 7 तारखेला आम्ही ज्यावेळी विषय मांडला त्याच वेळी दिला असतं तर लोकांना एक रकमी त्या ठिकाणी पैसे गेले। आज रोजी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे ऊसाचं गाळप झालं ते जवळपास 2.25 लाख टनाच्या दरम्यान गाळप झालं आणि 173 रुपयाप्रमाणे फरकाची रक्कम जी आहे ती जवळपास 4.25 कोटी रुपयाच्या दरम्यान होत आहे आणि हे 4.25 कोटी रुपये
शेतकऱ्याला अडचण असताना देखील त्या ठिकाणी दिले गेले नाहीत. आता इथून पुढचे पेमेंट 3273 प्रमाणे द्यायचं त्यांनी काल जाहीर केलेला आहे, पण बोर्डामध्ये तो निर्णय घेतला गेलेला नव्हता, कारण चौकशीचा सशेमिरा लागल्यानंतर तो निर्णय जाहीर केला. तर आता 15% जवळपास 5.25 लाख रुपयाची फरकाची रक्कम आहे. जसं FRP एक रकमी द्यायला भाग पाडलं, तसं देवदत्त निकम हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून कारखान्यामध्ये 25 वर्ष काम करतोय. चेअरमन म्हणून पण मी काम 10 वर्ष केलं, संचालक म्हणून. मी आज सर्वांच्या समोर या ठिकाणी शब्द आपल्याला देतो की ही 5.25 लाख रुपयाची जी रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांना 15% व्याजाने द्यायला भाग पाडणार म्हणजे पाडणार. आता 173 रुपये जर दिले नसते तर हा 25-26चा जो गाळप भांगा पूर्ण होतोय, तर ही जवळपास 11 लाख टनाचं गाळप होत असून ही रक्कम जवळपास 19 करोड रुपयाची रक्कम होत असते. म्हणजे या एका निर्णयामुळं आज तुमच्या खात्यामध्ये 19 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमा होणार आहे. मी दुसरी गोष्ट प्रामुख्याने आपल्याला नमूद करू इच्छितो की आपण नुसतंच म्हणायचं भीमाशंकर कारखाना एक नंबर आहे, आमचं दुमत नाही, आपण टॉपला होतो आणि टॉपलाच राहिलो पाहिजे. मग आज सोमेश्वर कारखाना आहे, माळेगाव कारखाना आहे, छत्रपती असेल, त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव पाटील कारखाना असेल, सर्वांनी FRP प्रमाणे एक रकमी पेमेंट त्या ठिकाणी केलं. मग आपल्याला अशी काय अडचण त्या ठिकाणी होते की आपण त्या ठिकाणी दिले नाहीत? मी अनेक मार्ग सांगितले की पैसे द्यायला काहीच अडचण नाहीत, नसेल तुम्हाला जमत मी येतो सगळा हिशोब करून देतो, का पैसे देता येत नाही ते तुम्ही मला सांगा. पण ती तयारी त्यांनी दाखवली नाहीत. याच्या मागचं एकच कारण तुम्हाला आपल्याला सांगतो की सहकारी साखर कारखानदारांनी FRP प्रमाणे पेमेंट दिले, पण आज हा सहकार अडचणीत आणण्याकरता याच लोकांचे जे खाजगी कारखाने आहेत त्यांचा फायदा होण्याकरता सहकारी कारखान्यांना भरडायचं काम केलं जातंय. हा माझा स्पष्ट मत आहे, हे पुराव्यानिशी आहे. कारण भीमाशंकरनी जर एक रकमी 3273 दिला तर यांचं शेजारचं असणार जे आता त्याला काय म्हणू आपण सावत्र, तर त्याला त्या ठिकाणी एवढे पैसे द्यावा लागणार आहेत आणि त्यांना ते देखील शेतकऱ्यांना द्यायचे नाहीत. आणि म्हणून 3100 रुपयाचा निर्णय घेतला. आज मला त्यांना देखील सांगायचे की जसा तुम्ही इकडे निर्णय घेतला ना, तसा तिथं देखील याच भागातील शिरूर तालुक्यातील सभासदांचा, भीमाशंकरच्या सभासदांचा ऊस देखील तुम्ही इथला लेट करायचा आणि तिकडच्या टोळ्या लावून तोडायचा. त्या लोकांना देखील तुम्ही 3300 रुपयाप्रमाणे पेमेंट अदा करा. तुम्ही सगळे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे काही खाजगी कारखानदार आहेत सगळ्यांनी 3100 रुपये दिले, पण मी उल्लेख केलेल्या सगळ्या कारखान्यांनी 3300-3250 रुपयाप्रमाणे पेमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सहकारी चळवळ ही सभासदांची, शेतकऱ्यांची आणि खाजगी स्वतःचं पोट भरण्याकरता आहे. आता हे म्हणत असेल की आमचा त्याचा काही संबंध नाही, अरे तुम्ही ज्या कारखान्याच्या जोरावरती मोठाले होता त्याचा गैरफायदा तुम्ही घेता. कारखान्याच्या गाड्या घोड्या आखी यंत्रणा तुमच्यात. आणि या भीमाशंकरच्या व्हाईस चेअरमननी 11 डिसेंबरला स्टेटस टाकलं होतं, स्वतःच्या मोबाईल वरती पाहिलं असेल बऱ्याच जणांनी. 11 डिसेंबरला स्टेटस टाकलं कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी की पराग ॲग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड चालू गळीत हंगाम 25-26 2 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण, सर्व ऊस उत्पादक, तोडणी वाहतूक मनपूर्वक अभिनंदन. अरे तुला एवढा पुळका यायचं काय कारण आहे? हा आमचा त्यांना सवाल आहे. म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आणि ही लुटालूट चाललेले आहेत. म्हणून आमचा लढा जो आहे हा भीमाशंकर कारखाना हा वाचला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, याच्याकरता आमचा लढा आहे. आज राजरोज हा राजकीय अड्डा म्हणून बसलेला आहे. इथं जेवणाच्या खानवळी इथं चालल्यासारख्या यांची मगजमारी या ठिकाणी चालू आहे. ही तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, तुमचा आहे ना हा खाजगी कारखाना तिकडं. माझा सवाल त्यांना एकच आहे की ज्यावेळी तुमच्या खाजगी कारखान्याचं तुम्ही इथं स्टेटस, या कारखान्याचं व्हाईस चेअरमन तुम्ही कोण आहेत त्या कारखान्यात, तुम्ही इथला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा आणि लयच तुम्हाला पुळका असेल तर तिकडे त्याचं गुणगान त्या ठिकाणी गात राहावं. हे मला देखील त्यांना स्पष्टपणे सांगणं या निमित्ताने आहे की आज गेल्या वर्षी देखील असाच FRPचा विषय निघाला वन स्ट्रोक, तर त्यावेळी देखील बोर्ड मीटिंग मध्ये मी हे प्रोसिडिंगची नक्कल माझ्या हातामध्ये 2630 रुपये हे म्हणत होते
मी मागणी केली की 3,000 रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजेत. म्हणलं माझं म्हणणं प्रोसिडिंगला घ्या, नाही तर मी तक्रार त्या ठिकाणी करेल. आणि त्याच वेळी माझं म्हणणं प्रोसिडिंगला मांडलं गेलं आणि 2630 ऐवजी 2850 रुपये देखील त्यावेळी वन स्ट्रोक देण्यात आले. म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे लढतोय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय. त्यांचे घामाचं दाम त्यांना मिळालं पाहिजे. जसा आज FRP प्रमाणे आपण पैसे त्या ठिकाणी एक रकमी घेतलेत, तसेच जे भाग विकास निधीचा दुरुपयोग निवडणुकीमध्ये करण्यात आला त्याचं देखील चौकशी करून तो देखील न्याय आपण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर ऊस उत्पादक जे आहेत, गेले 10 वर्ष ज्या सभासदांनी कारखान्याला ऊस त्या ठिकाणी घातलेले आहेत त्यांना देखील सभासदत्व करून घेण्यात आलेलं नाही. तर त्याच्यासाठी देखील आम्ही लढतोय आणि ते देखील लवकरात लवकर ऊस उत्पादकांना सभासद घेण्यास आपण भाग पाडू. आज आपण कारखान्याच्या अहवालामध्ये आकडेवारी जी पाहिली असेल की एकूण भीमाशंकरला गाळपाला जो ऊस येतोय त्याच्यामध्ये फक्त 13% ऊस हा सभासदांचा आहे आणि बाकीचे 35% लोक जे आहेत तालुक्यातले आहेत त्यांचा ऊस दुप्पट आहेत, परंतु त्यांना सभासदत्व दिलं नाहीत. शेजारील तालुक्यामधील 1000 लोक अधिकृत सभासद आहेत पण त्यांना सुगाव लागून देत नाही. 5,500 लोकांचे पैसे इथं अनामत म्हणून पडलेत, त्यांना काही सुगाव त्या ठिकाणी लावून देते. पण यासाठी आम्ही लढत राहू एवढं देखील या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो. त्याचबरोबर मला दुसऱ्याही गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की कारखान्याने रस्ता करण्याकरता आम्हाला मशीन पाठवलं, लगेच हे पाठवलं. ते काय उपकार करत नाही बांधवांनो. की आज गेल्या वर्षी रस्ते दुरुस्ती करता कारखान्याच्या अकाउंट मधून 28,29,000 रुपये पैसे त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. मग ऊस असो किंवा नसो यांच्या मर्जीतल्याने यायचं आणि आमच्याकडे मशीन पाठवून द्या, त्यांनी ते सांगायचं मी कारखान्याचे. पण ऊस उत्पादकांना मला सांगायचंय की हा जो खर्च टाकलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या एका टनामधून 2.5 रुपयाप्रमाणे हा ऊसावरचा रस्ते करण्याचा खर्च आहे. प्रत्येकाच्या 2.5 रुपये टनाप्रमाणे ते पैसे देखील कापलेत. ज्याचा जेवढा टन ऊस गेला त्यांनी हिशोब सरपंच त्या ठिकाणी करा आपले किती पैसे कापले गेलेले आहेत. 2 मिनिटं. मला एक विषय असं आहे, तुम्ही सांगितलं का मग रस्त्यासाठी आमच्या 100 लोकांच्या सह्या घेतल्या आमच्या टारवाडीला माझा ऊस आहे. सह्या केला आमच्या रस्त्याला का एका गाम्याला परिसर मुरुम टाकलेला नाही आणि सह्या घेतल्या गेल्या वर्षी अजून नाही मुरुम. ही संस्था जशी काय यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा पद्धतीने हे काम करत चाललंय त्याचा देखील मी जाहीर निषेध करतो. आणि मी आपण सर्वांना या निमित्ताने सांगतो आम्ही जे बोलू ते खरं बोलू. कारण ही संस्था तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उभी केली आहेत. 3,000 रुपये शेअर्स घेण्याचे पैसे तुमच्याकडे नव्हते. सोसायटी मार्फत आपण कर्ज घेतलं 3,000ला 3,000 रुपये व्याज भरण्याचं काम लोकांनी त्यावेळी केलं आहे. माझ्या कुटुंबामधले देखील 5 जे लोकांचे शेअर घेतले हे सुद्धा आम्ही सोसायटी मार्फतच घेतले. अशी मी कारण अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी जवळून पाहिलेले आहेत आणि मी आजही सांगतो अध्यक्ष म्हणून काम करत असताना 10 वर्ष मी या ज्या संस्थेमध्ये बसलो होतो कुणालाही तुम्ही ज्यावेळी आतमध्ये याल त्यावेळी तुम्हाला काय पाहुणचार देत होतो? साखर, 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा साखर. कारण ही सभासदांची शेतकऱ्यांची. तुम्ही काय पाहुणचार केला किती जेवण याला महत्व नाही, तुमच्या पदरात किती आपण टाकलं याला असं महत्व त्या ठिकाणी आहे. नुसतंच म्हणायचं आम्ही 1 नंबर. आता काल एक कुठलं तरी छाटछूट ते काय ग्रीन वर्ड काहीतरी 2 रुपये कोणाला द्यायचे तसले कोणालाही पुरस्कार त्या ठिकाणी. एक पत्रकारांना माहिती हे कारखान्याच्या वेळी कामाला होती त्यांच्या गावातल्या एकाला जो कारखान्याला पुरस्कार मिळाला तो त्या डबड्याला मिळाला. तर हे सगळे भूलभाल आहेत. पण आम्ही जे मांडलं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं असेल मी हे पण सांगतो की मधल्या काळामध्ये की ज्यावेळी राज्यामध्ये अति पाऊस पडला तर त्यावेळी आपला तालुका देखील एक आपत्तीग्रस्त तालुक्यामध्ये आंबेगावचा देखील समावेश होता, शिरूरचा देखील होता. तर त्यावेळी शेतकऱ्यांची मोटारीची डिस्कनेक्शन करण्यात आली आणि मोटारींची कनेक्शन ज्यावेळी तोडण्यात आली आणि लाखनगाव आमच्या गावामध्ये मग या तालुक्यातल्या आमदारांनी सांगितलं 5-5, 10-10 हजार रुपये भरा. मी लगेच जोडून द्यायला सांगतो अरे तुम्ही काय उपकार करता काय. आम्ही लढलो. प्रांतांनी वीज मंडळाला ऑर्डर दिली 13 ऑक्टोबर रोजी आणि शेतकऱ्याची कनेक्शन त्या ठिकाणी जोडून द्यायला सांगितली. कारण सरकारच्या याच्यात वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. त्यामुळं आम्ही लढतो आणि त्याच्यामुळं लोकांच्या पदरामध्ये आज त्या ठिकाणी काय पडतंय. मला तमाम शेतकरी बांधवांना सांगायचे
कोण म्हणत असेल का सत्तेपुढे शहाणपण टिकत नाहीत, परंतु लढल्याशिवाय काय मिळत नाही. हा देश स्वातंत्र्य झाला, हजारो लोक लढले म्हणून त्या ठिकाणी झाला. ब्रिटिशांच्या मागे त्या ठिकाणी गेले नाहीत, म्हणून आम्ही लढत राहू आणि आपला प्रश्न मार्गी लावू. जसा बिबट्याचा विषय आपण गाजवला तशाच प्रकारे उद्याच्या काळामध्ये देखील भीमाशंकरचा जर गैरफायदा खासगी कारखान्याला घेत असतील तर तो प्रयत्न आपण हाणून पाडू, एवढं त्या निमित्ताने सांगतो. या व्यतिरिक्त जर तुमचं काय म्हणणं असेल